जय जगदंब नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. बरेच दिवस झाला तर व्हिडिओ नव्हता आला. त्याचबरोबर कामही भरपूर चालू होती. तर आज त्यातल्या त्यात म्हटलं एखादा व्हिडिओ सुद्धा करावा आणि आपल्या आता 2 दिवसावरती येऊन ठेपलेली म्हणजे धुलीवंदन, होळी. ह्या होळीच्या सणाविषयी त्याचबरोबर सर्व जे काही उपाययोजनेवरती आपण हा छोटासा व्हिडिओ तयार करत आहोत. आता बऱ्याचदा तुम्ही हे जे काही आहेत गणदेवतांपाशी जे काही व्हिडिओ पाहिले असतील, त्याचबरोबर इथे कौल कसे सोडवल्या जातात, इथे इतरांचे प्रश्न कशा पद्धतीने कामं केल्या जातात, बांधणी कार्य, यंत्रकार्य कसं केलं जातं, साधनी कार्यावरती मार्ग कशा पद्धतीने केलं जातं, हे तुम्ही या बाहेरच्या देवाऱ्यावरती माझ्या पाहिलंच असतात. आता इथे येऊन गेलेल्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे तनुताईंचं जे काही देवारा आहे, म्हणजे देवाऱ्यावरती जे काही गणदेवता आहे ती बाहेरल्या बाजूला त्यांचा देवारा आहे. इथे इतर लोकांचे प्रश्न उत्तर तुम्ही तिथे पाहिलेलीच असतील. आज त्याचबरोबर म्हटलं चला आज आपला जो काही व्हिडिओ तयार करणार आहोत तर गणदेवतेला आणि देवतेला साक्षी धरून आपण हा व्हिडिओ सुद्धा करावा. मुळात म्हणजे पहिली गोष्ट अशी झाली की जो मागच्या वेळेस मी व्हिडिओ केला होता, म्हणजे मागच्या वेळेस मागच्या मंगळवारी एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये भक्तांचे प्रश्न सोडवण्यात आले होते. त्यावेळेस असं झालं होतं की एक दोन जणांच्या मला कमेंट सुद्धा आल्या आणि त्याचबरोबर कॉल सुद्धा आले की ताई तुम्ही जे काही भक्तांचे प्रश्न सोडवत आहात त्याच्यामध्ये ते भक्त समोर नाव घेत आहेत, त्यांचं नाव गोपनीय राहील का, किंवा त्यांचा जर घरामध्ये काही वाद होऊ शकतील का. सर्वप्रथम असं आहे की जे काही भक्त माझ्या इथे बसतात त्यांना पहिले मी विचारत असते की आम्ही व्हिडिओ करत आहोत तर तुम्हाला याचा काही प्रॉब्लेम आहे का. जर त्यांना प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांचा व्हिडिओ शूट करत नाही किंवा त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. ज्यांना प्रॉब्लेम नसेल, जे सहमतीने आणि घराच्या परवानगीने आहेत, यांचे आपण फक्त व्हिडिओ घेत असतो. आणि सर्वप्रथम पाहण्यात आलं तर कोणालाही त्रास देण्याच्या भावनेने आणि त्याचबरोबर कोणाचे वाईट व्हावं या भावनेने कोणाचे हितप्रश्न घेतल्या जात नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ कोणीही कोणाचे दुश्मन असतील अथवा कोणीही कोणाविषयी वैर भावनेने इथे येत असेल तर आम्ही त्यांचे प्रश्न घेत नाही. आमच्या इथे येणाऱ्या भक्त जो काही आहे त्याचं जर कोणाकडून वाईट झालं असेल अथवा त्याचं काही वाईट करण्यात आलं असेल, त्याच्यावर कोणता करणी प्रयोग जरी करण्यात आला असेल तरी त्या करणाऱ्याचंही चांगलं व्हावं आणि स्वतःचंही चांगलं व्हावं अशा पद्धतीचे आम्ही भक्तांचे प्रश्न घेत असतो. त्याचबरोबर जे काही माझे गणदेवता असतील अथवा राखणदार असतील अथवा देवाचे जे शिपाई असतील, हे कोणाकडूनही म्हणजे कोणाचंही वाईट करण्याच्या हेतूने इथे बसवलेले नाहीत. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. त्याचबरोबर कोणाचंही वाईट कार्य इथे होत नाही अथवा करण्यात येत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. चला तर आता मी पुढे वळते. पुढचा भाग म्हणजे असा की होळी आलेली आहे. बऱ्याच लोकांचे मी व्हिडिओ सुद्धा पाहिले होळीचे. माझ्याही शिष्यांचे मला कॉल आले की ताई होळीचा व्हिडिओ कधी करणार किंवा होळीवरती काय मार्गदर्शन करू शकता, होळीमध्ये काय काय केलं पाहिजे, होळी दहनामध्ये काय काय अर्पण केलं पाहिजे. हा संपूर्ण भक्तांचा शिष्यांचा बरेच दिवस झाला कॉल येत होता, मेसेज येत होता. त्याचबरोबर माझ्या इथे असलेले जे काही शिष्यवर्ग आहेत, जे शिष्य माझ्या इथे काम करतात, त्यांच्याही मनामध्ये असे प्रश्न होते की ताई याच्यावरती काय सांगणार आहे. मुळात म्हणजे मी जे काही सांगणार आहे हे अगदी छोट्यात छोटं आणि लहानात लहान आणि प्रत्येकाला जमेल अशा पद्धतीचं हे मार्ग आपण इथं करणारच आहोत. पहिली गोष्ट म्हणजे होळी. आता होळी प्रत्येकाला माहिती आहे तर 2 दिवसावरती म्हणजे येत्या गुरुवारी होळी आलेली आहे. होळीच्या काळामध्ये बरेचसे लोक काही चुकीच्या माध्यमातून कार्य करून एखादं जालन मारण तारण वशीकरण अशा अनेक गोष्टी करत असतात. त्याचबरोबर होळी काळामध्ये बऱ्याचशा लोकांवरती काही पिशाच्य योनी सुद्धा शरीरावरती हानी होत असते. त्याचबरोबर एखादा व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीला अधिक प्रमाणामध्ये आजारपण सुद्धा ह्या दिवसामध्ये लागू शकतं. अथवा घरामध्ये चिडचिड, वास्तुदोषाचे परिणाम, पित्र त्यांच्यावरती हवे होणे असे प्रकार सुद्धा या होळीमध्ये होतच असतात. कारण की या होळीच्या सुरुवातीच्या 8 दिवसापासून ते होळीपर्यंत व होळी झाल्यानंतरचे पुढील 3 दिवस हा त्रास माणसाला चालू असतो. कारण की बऱ्याचदा मी आता पाहिलेलं आहे, माझ्याकडे जे काही भक्त सुद्धा येऊन गेलेले आहेत, खूप ठीक होते, खूप चांगले होते, त्यांचे सर्व आपण मार्ग केले आणि होळी जसे चालू होणार किंवा होळी जशी जशी जवळ येते तेव्हा त्यांना अधिक प्रमाणामध्ये त्रास सुद्धा व्हायला लागला.
आता ह्या त्यांच्या बाजून मला पाहिल्या सुद्धा, मला समजल्या सुद्धा. पण असं झालं होतं की मीही माझ्या कामामध्ये व्यस्त होते, मलाही इथून कामातून मार्ग मिळत नव्हता, कामातून मला सूट भेटत नव्हती, म्हणून मला लवकर व्हिडिओ सुद्धा बनवता आला नाही आणि त्यांच्यापर्यंत ह्या काही गोष्टी पाठवण्यास सुद्धा जमल्या नाही. तर जसे जमले त्यांना तसे कॉलवरती आपण मार्गदर्शन सुद्धा केले. त्याचबरोबर आता म्हटलं ठीक आहे, आज थोडासा टाइम आहे, आताही लोक बाहेर येऊन बसलेले आहेत, पण म्हटलं की लोक गेल्यानंतर मग पुढील बाकीची कामं चालू राहतात, मग त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला उशीर होणार. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, आता आपण पहिला व्हिडिओ बनवून घ्यावा, बाकी इतरांचे प्रश्न, आज काही जास्त लोक नाहीयेत, मग त्यांचे प्रश्न आपण थोड्या वेळाने घ्यावेत. मग आता हा सर्वस्व आपण आराखडा आता तयार करत आहोत तो होळीसाठी. आता हा कशावरती कार्य करणार आहे. एखाद्याला वास्तूतून काही त्रास आहे, त्या त्रासासाठी सुद्धा आपण हे कार्य दाखवत आहोत. एखाद्याला कर्णीबाधेचा त्रास आहे, त्याच्यासाठी हे कार्य दाखवणार आहोत. त्याचबरोबर एखाद्याला बाहेरची काही भूत प्रेत बाधा अथवा पिशाच्य योनीचं काही कार्य त्यांच्या शरीरावरती सोडण्यात आले किंवा त्यांच्या शरीरावरती लागू पडलेलं आहे, त्यांच्यासाठी हे कार्य असणार आहे. त्याचबरोबर स्त्री पुरुषामध्ये म्हणजे नवरा बायको मध्ये वाद आहेत आणि त्या वादामुळे नवरा बायको दोघांपासून वेगळे राहत आहेत आणि त्यांचे वाद मिटावेत आणि दोघांनी एकत्रितरित्या यावं, याच्यासाठी सुद्धा हे कार्य होणार आहे. त्याचबरोबर अनेकदा बरेचशे लोकांचे घरामध्ये अशा समस्या असतात, म्हणजे सर्व केलं जातं, म्हणजे देवाच्या सर्व गोष्टी केल्या जातात घरामध्ये, सर्व दैवी उपचार केले जातात, सर्व कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवतेंना सुद्धा त्यांची आराधना पूर्ण होत असतात, पण त्यांची लक्ष्मी बांधण्यात आलेली असते. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये वास्तुबंधन झालेलं असतं, मुलांचं बुद्धिबंधन झालेलं असतं. अशा अनेक गोष्टींसाठी हा उपाय आपला लागू पडणार आहे. आता हा उपाय खूपसा मोठाही नाही आणि खूप अवघडही नसणार आहे. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जे काय मी युट्यूब वरती उपाय दाखवत असते, या उपायातून मी 100% रिझल्ट देईल असं मी कधीच म्हणणार नाही. कारण की मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही मला पाहिलेलं नाही. मला जेवढं होता येईल तेवढं मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून, जी लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत त्यांच्यापर्यंत मी एखादा छोटा मोठा उपाय घेऊन येत असते. आणि जी लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतात त्यांना मी इथे आल्यानंतर 100% कसा मार्ग द्यायचा हे मी माझ्या प्रयत्नातून करतच असते. आता सर्वप्रथम जर आपण इथे पाहिलं तर मी इथे थोडस सामान घेतलेलं आहे. या सामानाची मांडणी सांगण्याआधी सर्व गोष्टी कधी करायच्या, काय करायच्या याच्यावरती मी पहिला मार्ग सांगते. आता हा जो काही मार्ग असणार आहे, हा मार्ग होळीच्या दिवशी, म्हणजे होळी आपल्या गुरुवारी आहे, होळीच्या दिवशी संध्याकाळी होलिकेचं दहन झालं, म्हणजे आपल्या इथे आजूबाजूला होळी जाळण्यात आली, त्या दिवशी संध्याकाळी 11:15च्या सुमारास ते रात्री 12:15 पर्यंतचा हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर एखादा व्यक्ती आजारी आहे, एखाद्या व्यक्ती पीडित आहे, एखाद्याला अधिक प्रमाणामध्ये शरीराच्या काही व्याधी होत आहेत, तर या लोकांसाठी सुद्धा हा उपाय लागू पडणारच आहे. त्याचबरोबर असे सुद्धा प्रश्न माझ्याकडे अनेकदा आले होते की व्यवसाय धंद्यामध्ये आम्हाला प्रगती येत नाही, अथवा व्यवसाय धंदा आम्ही खूप करतो, त्याच्यामध्ये खूप काबाड कष्ट करतो, या कष्टातून आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा आम्हाला फायदा होत नाही, अथवा आम्ही अधिक प्रमाणामध्ये कमवतो पण घरापर्यंत आल्यानंतर हा पैसा टिकत नाही. अशा अनेक गोष्टींवरती हा एक उपाय, म्हणजे एका दगडामध्ये सर्वस्व गोष्टी आपण कार्य काढून घ्यायचे, अशा पद्धतीने हे आपण कार्य दाखवणार आहोत. आता दुसरी गोष्ट एक अशी बोलता बोलता आठवली, एक 2 ते 3 दिवसापूर्वी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, नवरा बायको दोघंही होते. दोघांनाही शरीराच्या व्याधी होत्या. शरीराच्या व्याधीमध्ये आजारपण त्यांचं एवढ्या प्रमाणात होतं की त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, त्याचबरोबर खाल्लेलं अन्न पचत नव्हतं, त्याचबरोबर कमवलेलं त्यांच्यामध्ये काही राहतही नव्हतं. तर अधिक प्रमाणामध्ये दवा औषध केला, अधिक प्रमाणामध्ये त्यांनी देवाचं कार्य केलं, देवदर्शीपणा केला, सगळा केला, मार्ग निघाले नाहीत. मार्ग निघत नव्हते तर मग आपल्याकडे फर्स्ट टाइम आले होते. फर्स्ट टाइमच्या लोकांना बांधणी यंत्रक्रिया मी दिली, त्यांना मी बांधणी दिली, बांधणीवरती त्यांनी साधनाही सुरू केल्या. साधनेमार्फत त्यांना एक 4 ते 8 दिवसामध्ये थोडासा त्यांना कुठेतरी रिझल्ट दिसला, पण तो फक्त त्यांना क्षणिक कालावधी पुरता दिसला, म्हणजे 2-3 दिवसापुरता दिसला. त्याच्यानंतर परत मग जसे ते तसे झालं. मग त्यांना मनामध्ये भीती वाटली की असं का होतंय,
तर हा जो काही उपाय मी आता तुम्हाला युट्यूब वरती दाखवत आहे, हा सेम उपाय मी त्यांना सांगितला. फक्त याच्यामध्ये होलिकाच्या दिवशी त्यांना करायचा नव्हता, ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून सांगितला होता. तर त्यांनी हा उपाय देखील केला. केल्यानंतर त्यांना थोडाफार फरक सुद्धा जाणवला. तर मग त्यांनीही मला आग्रह केला की ताई, हा जो काही उपाय आहे तुम्ही युट्यूबला सुद्धा सांगा, आम्हाला त्यातून थोडासा बरं वाटत आहे. मग म्हटलं ठीक आहे, आपण हा उपाय इतरांना सांगतो, फोनवरती सांगतो, तर हा उपाय आपण युट्यूबला सुद्धा सादर करावा. त्याच्यासाठी हा आपण व्हिडिओ तयार करत आहोत. चला तर आता पुढे पाहूया. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मी एक कणकेचा दिवा घेतलेला आहे, त्याचबरोबर एक लाल सुपारी, त्याचबरोबर 2 विड्याची पाने, त्याचबरोबर जवस, पिवळी मोहरी, त्याचबरोबर काळे उडीद, त्याचबरोबर काळे तीळ आणि राळ. बऱ्याचदा मला लोकांचे प्रश्न होते, राळ कशा पद्धतीचं असतं. तर राळ मी सर्वांना दाखवण्यासाठी पुढे केलेला आहे, त्याच्यामुळे मी काचेच्या वाटीत घेतलेलं नाही. बऱ्याच लोकांनी मला कॉल केले होते, मेसेजही केले होते, राळ म्हणजे काय, राळ कसा दिसतं हे दाखवा. तर हे राळ सुद्धा दाखवलेलं आहे. तर या सर्व गोष्टींची तुम्हाला त्या दिवशी समोर घेण्याची आवश्यकता आहे. आता या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टी समोर घेताल, या घेतल्यानंतर एक ताट घ्यावं. ताट हे पितळेचं अथवा तांब्याचं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं ताट घ्यावं. ताट घेतल्यानंतर ही दोन विड्याची पानं, दोन्ही विड्याची पानं एकत्रित ताटामध्ये ठेवून घ्यावी. एक सुपारी ठेवून घ्यावी. त्याचबरोबर हे जे काही कणकेचा दिवा आहे, हा दिवा ठेवून घ्यावा. त्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर हे जे काही जवस आहे, आपल्या पाची बोटांमध्ये जेवढं बसेल तेवढ्या प्रमाणामध्ये हे जवस घेऊन ते तुम्हाला मध्यभागी टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पिवळी मोहरी आपल्या पाची बोटांमध्ये बसेल ती पिवळी मोहरी मध्यभागी टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर काळे उडीद हे तुम्हाला या मध्यभागीमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काळे तीळ सुद्धा 5 बोटामध्ये बसतील एवढे. त्याचबरोबर राळ सुद्धा 5 बोटामध्ये बसेल एवढ्याच पद्धतीने. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला 5 बोटामध्ये बसतील एवढ्या प्रमाणामध्ये ह्या ताटाच्या मध्ये ठेवून द्यायच्या आहेत. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर संध्याकाळी 11:15च्या सुमारामध्ये म्हणजे रात्रीच्या 11:15 वाजता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर घेऊन बसायचंय. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. समोर एखादा पाट अथवा एखादा टेबल ठेवावा व ते ताट तुमच्या समोर ठेवावं. देठाचा भाग पलीकडे असावा व टोकाचा भाग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे सर्व घेतल्यानंतर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला शरीराचा बाधा असेल, म्हणजे आजारपण आहे अथवा त्याला शरीराची बाधा आहे, तर शरीराच्या बाधा असणाऱ्या व्यक्तीने तिथे समोर बसायचं असेल. महिला वर्ग असतील तर महिलेनी केस पूर्णत्व मोकळी ठेवावी. केस मोकळी ठेवून आसनावरती बसावे. पुरुष असेल तर पुरुषांनी शर्ट काढावे आणि बनेलवरती समोर बसावे. त्याचबरोबर एखादा वृद्ध व्यक्ती असेल, वृद्ध व्यक्तीला जर बसता येत नसेल तर त्याला खुर्ची अथवा टेबलवरती बसावं आणि त्याच्या पायाखाली कपडा टाकावा. अशा पद्धतीने समोर बसवल्यानंतर रात्री 11:15च्या सुमारामध्ये हे संपूर्ण ताट त्या व्यक्तीच्या समोर ठेवावं. ताट समोर ठेवल्यानंतर जो काही दिवा लावलेला आहे त्या दिव्याकडे 1-2 मिनिटं पूर्णत्व त्यांनी एकनिष्ठपणाने आणि शांतपणे त्या दिव्याकडे पाहून घ्यावं. 1-2 ते 3 मिनिटं दिव्याकडे पाहिल्यानंतर एखादा व्यक्ती जर आजारी असेल, त्या व्यक्तीच्या शरीरावरून हे ताट पूर्णपणे 21 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यावेळेला 21 वेळा उतरवायचं, पुढून आणि मागून. अशा पद्धतीने पुढून आणि मागून आजारी व्यक्तीवरून 21 वेळा उतरून घ्यावं. आणि त्याच्यानंतर जर समजा तुमच्या घरामध्ये जर नजर दोषेचा त्रास असेल, घरामध्ये काही वाईट शक्तीचा बाधा असेल अथवा पित्र अधिक प्रमाणामध्ये त्रास देत असतील अथवा बाहेरची काही शक्तीचा त्रास होत असेल, तर तुमच्या वास्तूवरून हे ताट 11 वेळा उतरवून घ्यावं. अथवा समजा एखाद्या नवरा बायकोमध्ये वाद होत आहेत आणि नवरा बायकोचे वाद मिटत नाहीत आणि दोघं एकमेकांपासून दूर राहत आहेत, तर त्यावेळेस त्या व्यक्तीचा म्हणजे नवऱ्याचा अथवा बायकोचा फोटो समोर ठेवावा व त्या फोटोवरून तुम्हाला हळूवार पद्धतीने 21 वेळा उतरवायचा आहे. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी झाल्या. आता एखाद्याचे देव बंधनात आहेत अथवा एखाद्याची गादी बंधनामध्ये आहे अथवा एखाद्याच्या गादी बांधलेली आहे, अशा व्यक्तींनी ह्या ताटातल्या सर्वस्व वस्तू न घेता ही जी काही 2 पानं आहेत
ही 2 पानं आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर राईचं अथवा तिळाचं तेल असेल तर ही 2 पानं आणि तिळाचं तेल हे या पानं त्या तेलामध्ये भिजवून घ्यावी आणि भिजवून घेतल्यानंतर तुमच्या देवावरून अथवा गादीवरून उतरवावीत आणि या ताटामध्ये पुन्हा ठेवून घ्यावी. ह्या सर्व क्रिया झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर म्हणजे घरातल्या गोष्टी लोकांवरून जर उतरवायचं असेल त्यांच्यावरून झालं, गादीवरून झालं, एखाद्याच्या फोटोवरून झालं, आजारी व्यक्तीवरून झालं, सर्व झाल्यानंतर हे ताट तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीजवळ नेऊन ठेवायचं आहे. दक्षिण दिशेच्या भिंतीजवळ ठेवतेवेळी दिवा हा तुमचा चालू असला पाहिजे, म्हणजे तो जळता असला पाहिजे. हा दक्षिण दिशेपासला जो काही दिवा आहे हा एक 10 मिनिटं तिथे चालू ठेवावा. त्याच्यानंतर हातामध्ये पाणी घ्यावं. हातामध्ये पाणी घेऊन अक्षदा घ्याव्यात. अक्षदा घेतल्यानंतर तुमच्या मनातला जो काही असणारा संकल्प की मी माझ्या या कार्यासाठी हे कार्य करत आहे, या कामातून मला सर्वस्व लाभ मिळवावा अथवा होलिके दहनातून माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वस्व त्यामध्ये जळून जाव्यात अथवा माझ्यावरती करणी बाधेचा जो काही त्रास आहे हा संपूर्णपणे त्या होलिका दहनामध्ये जळून जावा, असं संपूर्ण बोलून झाल्यानंतर ह्या ताटामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि पूर्णत्व जर दिवा विझला असेल तुमचा तर चालेल, हरकत नाही. त्याच्यानंतर ह्याच्यावरती एखादा कपडा, रुमाल अथवा कागद पूर्ण झाकून घ्यावा व रात्रीच्या 12 ते 12:15च्या वेळेस जिथे होळी पेटलेली आहे, जिथे होळी जाळलेली आहे अथवा होलिकेचं जिथे दहन झालेलं आहे त्या जागी जायचं आहे. तुम्हाला जातेवेळी एखादा गोळ्याचा खडा घेऊन जाणे गरजेचं आहे आणि जर शक्य असल्यास गोळ्याचा खडा नेऊ शकता अथवा थोडंसं तूप नेऊ शकता. तूप जरी जमत नसेल तुम्ही तर थोडंफार मध नेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे गोडाचे जे काही पदार्थ असतील ते नेऊ शकता. बत्ताशे नेऊ शकता अथवा तुमच्याकडे जर खडीसाखर असेल तर खडीसाखर नेऊ शकता, तिळगुळ नेऊ शकता. म्हणजे जे गोडाचे पदार्थ आहेत हे कोणतेही पदार्थ तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. जाताना जे काही तुम्ही गोड पदार्थ नेलेला आहे हा गोड पदार्थाचा नैवेद्य म्हणून त्या अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि तिथे पाणी ओवाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिथे होलिका दहन झालेलं आहे त्या जागी ह्या ताटातल्या सर्वस्व वस्तू तुम्हाला तिथे विसर्जित करायच्या आहेत. त्या विसर्जित केल्यानंतर होलिका दहनापाशी तुम्हाला 1-2 मिनिटं शांत बसून तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, मग काही निगेटिव्ह विचार असतील, निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे हा तिथे तुम्हाला पूर्णत्व सोडायचा आहे आणि घरी येऊन स्वच्छपणे अंघोळ करणे गरजेचं आहे. सर्वस्व स्वच्छ अंघोळ करावी. अंघोळ करून तुम्ही निद्रा अवस्थेमध्ये जाऊ शकता. म्हणजे या गोष्टी आपण का दाखवल्या, कशासाठी, तर तुम्हाला यातून छोटा मोठा फायदा व्हावा. त्याचबरोबर होळीच्या दिवशी कार्य जर तुम्हाला एखादा जर करणी बाधेचा प्रकार करत असेल तो तिथल्या तिथे थांबावा. त्याचबरोबर बाहेरची करणी अधिक प्रमाणामध्ये झाली असेल ती तिथल्या तिथे थांबावी. याच्यासाठी हा जो काही आहे हा प्रकार आपण इथे दाखवलेला आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी होळी आणि धुलीवंदन या 2 दिवस तर गादी बंदच राहणार आहे आणि त्याच्यानंतर येणारी जी काय 16 तारीख आहे तेव्हापासून रविवारची जी काय आपल्या बुकिंग आहेत त्या चालू राहणार आहेत. येण्यासाठी प्रत्येकाला बुकिंग करावी लागते. बुकिंगसाठी तुम्हाला या नंबरवरती म्हणजे 9322161699 जो काही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देण्यात येईल त्या नंबरवरती कॉल करणे गरजेचं आहे. कॉल करून संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला गादीवरती यायचं आहे. आता बरेचशी लोक म्हणतात आम्ही गादीवरती येऊ शकत नाही, आम्ही लांब राहतो, आम्हाला यायला जमणार नाही, फोनवरतून आम्हाला उत्तरं सांगा, फोनवरतून आम्हाला प्रश्न सोडवा. तर फोनवरतून कोणतेही प्रश्न सोडवण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तुम्हाला गादीवरती येणे गरजेचं आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण वीरकंगन सिद्ध करणार आहोत. आपल्याकडे 11 वीरकंगन आता आपण ठेवलेले आहेत. तर होळीच्या रात्री आपण वीरकंगन सिद्ध करणार आहोत. तर वीरकंगनाचे जर कोणाला बुकिंग करायची असेल म्हणजे वीरकंगन कोणाला घ्यायचं असेल, वीरकंगनाची दीक्षा घ्यायची असेल, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी, घरचे प्रश्न सोडवण्यासाठी, घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांचं जर काय तुम्हाला भलं करायचं असेल त्यासाठी जर तुम्हाला वीरकंगन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या 9322161699 या नंबरवरती कॉल करून वीरकंगन दीक्षेची बुकिंग करावी. होळी झाल्यानंतर त्याच्या पुढील आठवड्यामध्ये वीरकंगनाची दीक्षा देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर वीरकंगनेची बुकिंग करते वेळी तुम्हाला कॉल करून वीरकंगनेची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल, कारण की वीरकंगनेचा जो काही आपण दीक्षा देणार आहोत याचा संपूर्ण खर्च 25,000 एवढा असणार आहे. कारण की बरेचशे लोकांची मला या आधी सुद्धा दिवाळीच्या वेळेस सुद्धा मी बऱ्याचशा लोकांना दीक्षा दिल्या, त्यावेळेस बरेचशे लोकांना मी त्यावेळेस सांगितलं सुद्धा होतं की त्याचा मला एवढा एवढा खर्च आहे, एवढं एवढं जातं त्याच्यामध्ये. पण कसं होतं, भाजीपाला विकत घेतल्यासारखे लोकांचे प्रश्न असतात. काही 2,000 कमी करा, 500 रुपये कमी करा, एवढं कमी करा. मुळात मी कोणताही भाजीपाला विकायला बसले नाही, अथवा माझं कोणतंही किराण्याचं अथवा कुठल्याही गोष्टीचं दुकान नाही की ते मी तिथे तुम्हाला बार्गिंग करायला बसलेले आहे. जी मी किंमत सांगितलेली आहे याचा संपूर्ण मी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेऊन मी खर्च सांगितलेला आहे. वीरकंगन तुम्हाला जे काही देत आहे, फक्त वीरकंगन नुसतं घ्या तुमच्या हातात आणि घरी जा अशा पद्धतीचे नाही, तर वीरकंगनेची दीक्षा असणार आहे, वीरकंगनेचे मार्ग सांगणार आहे, त्याचे मूलमंत्र सांगण्यात येणार आहेत, त्याच्यावरती कशा पद्धतीचं कार्य करायचं आहे याची संपूर्ण तुम्हाला ज्ञान इथं प्राप्त करून देणार आहे. तुमच्या शरीरावरती काही क्रिया बसवून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्याचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत आणि एखाद्याचा आधार तुमच्यावरती येऊ नये यासाठी पूर्णत्व मार्ग वीरकंगनेच्या साधनेतून अथवा त्याच्या दीक्षेतून तुम्हाला सांगण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीरकंगन दीक्षा कोण घेऊ शकतं, अथवा वीरकंगनच नाही तर इतर कोणतीही दीक्षा म्हणजे अंबाबाई, काळूबाई, येडाई, महालक्ष्मी, सप्तशृंगी, त्याचबरोबर धावजी पाटील, गाळीतला मसोबा, खारवड्याचा मसोबा, देवतेचे मसोबा, त्याचबरोबर इतर साप्तपंथातले सर्व देवी देवतेची जी काही दीक्षा आहे कोण घेऊ शकतं. जी लोक माझ्याकडे येऊन गेले आहेत अथवा येऊन बांधणी करणार आहेत, बांधणी करून झाल्यानंतर तुमच्या साधना पूर्ण झाल्यानंतरच त्यांना दीक्षा देऊ शकतो. म्हणजे जी लोक अजूनही माझ्याकडे आली नाही, फक्त त्यांना दीक्षाच घ्यायची असेल तर अशा व्यक्तींना दीक्षा दिल्या जात नाही. पहिले तुम्हाला माझ्याकडे यावं लागतं. बांधणी अथवा यंत्रक्रियेवरती काही साधना दिल्या जातात, त्या साधना तुम्हाला पूर्णत्व 21 दिवसाच्या, 16 दिवसाच्या, 40 दिवसाच्या ज्या काही साधना तुमच्या निघतील त्या तुम्हाला पूर्णत्व कराव्या लागतात. त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी अनुभव अथवा दृष्टांत प्राप्त करून घ्यावे लागते. त्याच्यानंतर तुम्हाला दीक्षा देण्यात येत असते. डायरेक्टली कोणालाही दीक्षा दिल्या जात नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कारण की बरेच जणांचे कॉल येतात, आम्हाला बांधणी करायची नाही, आम्हाला काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त दीक्षा घ्यायची आहे, आम्हाला मंत्र हवा आहे. मुळात म्हणजे मंत्र द्यायला मी कोणतीही वस्तू अथवा भाजीपाला विकायला बसलेले नाही. मूल मंत्र देणे, त्याचबरोबर योग्य मंत्र देणे आणि त्यातून योग्य मार्ग देणे, हा योग्य व्यक्तीच्या हातामध्ये जाणं सुद्धा गरजेचं आहे. एखाद्या कुठलाही चुकीचा, भांगटा अथवा एखादा अति हुशार माझ्या पुढे डोकं लावून त्याचा हुशारी दाखवायला येणाऱ्या व्यक्तीला मी दीक्षा देत नाही. जो व्यक्ती माझ्या इथे येऊन जगदंबेला नतमस्तक होऊन साधना पूर्ण करेल, त्याचे पूर्ण कार्य पूर्ण करेल, त्याच व्यक्तीला मी दीक्षा देऊ शकते. हे सर्वस्व लक्षात ठेवावे. त्याचबरोबर नवीन लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवण्यात येतात, बांधणी अथवा यंत्रक्रियेवरती नवीन लोकांचे प्रश्न सोडवण्यात येत असतात. यासाठी तुम्हाला गादीवरती येणं गरजेचं आहे. रविवार आणि गुरुवारचा वार असतो. या रविवार आणि गुरुवारच्या वारीच्या आधी 2 दिवस आधी कॉल करून बुकिंग करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर तिथे तुम्हाला किती वाजेपर्यंत पोहोचावं लागतं, आता मी सर्वच सांगत आहे. कारण की कसं होतं, मी जेव्हा लाईव्ह घेते, लाईव्हच्या वेळेस सर्व लोकांचे हेच प्रश्न असतात. म्हणजे व्हिडिओ कमी पाहतात पण लाईव्हलाच फक्त डायरेक्ट येतात लोक, म्हणून मी व्हिडिओ डायरेक्ट सांगत आहे आणि तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ सुद्धा पाहावा. आपल्या इथे सकाळी 11:30 ते 12 वाजेपर्यंत पोहोचावं लागतं. संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला इथे थांबावं लागतं. आता एवढ्या वेळ काय करायचं, तनुताईंच्या इथे जाऊन कामं करायची का, असाही तुम्हाला प्रश्न पडेल. तर माझ्या इथे तुम्हाला कोणतीही कामं करण्यासाठी बोलवलं जात नाही. मुळात ज्या वेळेस तुम्ही 12 वाजेपर्यंत येता, 12:15 वाजता चौकी असते. चौकी कशासाठी, तुमचे जे काही प्रश्न आहेत हे संपूर्ण प्रश्न चौकी क्रियेमध्ये उतरवल्या जात असतात, जेणेकरून तुमचे प्रश्न सुटण्यास मदत व्हावी. त्याचबरोबर सेकंड स्टेप म्हणजे तुमचे संपूर्ण प्रश्नांचे कौल लावणे. प्रत्येकाला सेपरेट बोलवलं जातं. याच गादीवरती, याच गणदेवतेंपाशी आपले कौल घेण्यात येत असतात. इथे प्रत्येकाला सेपरेट बोलवलं जातं आणि सेपरेट प्रत्येकाचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यावरती कौल लावून मार्ग सुद्धा देण्यात येत असतो.
त्याच्यानंतर सर्वांचे प्रश्न झाल्यानंतर महत्वाची आणि सर्वात उपयुक्त असणारी गोष्ट म्हणजे तिसरी चौकी. ही तिसरी चौकी तुमच्याकडून करून घेणे आमच्यासाठी खूप गरजेचं असतं, कारण की तिसऱ्या चौकीमधून विविध अनुभव येणे, त्याचबरोबर तुम्हाला त्यातून मार्ग निघणे, त्याचबरोबर दृष्टांत तुम्हाला प्राप्त होणे, या क्रियेतून पूर्णत्व गरजेचं असते. याच्यासाठी तिसरी चौकी तुमच्याकडून पूर्णपणे योग्यरित्या करून घेण्यात येत असते आणि तिसरी चौकी झाल्यानंतर तुम्हाला इथून सोडण्यात येत असतं. अशा पद्धतीने सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांना इथे थांबावं लागतं. या एवढ्या वेळेमध्ये 2 टाइमाचा चहा अथवा 3 टाइम चहा होतो. काही काही वेळेस 4 टाइम सुद्धा चहा तुम्हाला देण्यात येत असतो. पोटभर सर्वांना जेवण अल्पहार म्हणा अथवा तुम्हाला जो काही आमच्या इथे प्रसाद बनवलेला आहे याचं संपूर्ण लोकांना पोटभर जेवण देण्याचंही कार्य आम्हीच करत असतो. त्याचबरोबर योग्य तुम्हाला मार्गदर्शन, त्याचबरोबर तुमच्या योग्य प्रश्न ऐकून घेणे, या सर्व विधी या एवढ्या वेळामध्ये करण्यात येतात. या एवढ्या वेळामध्ये आपण 20 लोकांची बुकिंग घेत असतो. काही वेळेस 20 पेक्षा अधिक 25 होतात, पण आम्ही जास्त लोक बोलवत नाही. 20 लोकांची बुकिंग घेतल्या तर 5 लोकांना काही ना काहीतरी अडचणी येतात, त्याच्यामुळे काही लोक येऊ शकत नाही. पण मिनिमम 15 लोकांच्या तरी बुकिंग कन्फर्म होत असतात आणि 15 लोकांची कामं पूर्णत्व व्हावी याच्यासाठी एवढा वेळ सुद्धा देणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने आपण ह्या सर्व उपाय आणि बांधणीच्या क्रिया सुद्धा सांगितलेल्या आहेतच. त्याचबरोबर तुम्हाला माळपरडी घ्यायची असेल म्हणजे तुळजाभवानी अथवा हेडेश्वरी, सप्तशृंगी यांची माळपरडी घ्यायची असेल म्हणजे आता चैत्र पौर्णिमा जवळ आलेली आहे. अधिक लोकांचे कॉल येत आहेत, ताई आम्हाला माळपरडी घ्यायची आहे. तर माळपरडीसाठी सर्वप्रथम इथे अगोदर यावं लागेल. येऊन तुम्हाला दीक्षेसाठी जे काही विधी असतील त्या द्याव्या लागतील. माळपरडीच्या वेळेस तुमचा कार्यक्रम ज्ञानमाळेचा म्हणजे गुरुदीक्षेच्या कार्यक्रमातून माळपरडी देण्यात येत असते. काळूबाईची दीक्षा घेताना काळूबाई, त्याचबरोबर दावजी पाटील गोंजीबुवाची सुद्धा दीक्षा या विधीतून देण्यात येत असते. अशा पद्धतीने आपण सर्वस्व कार्य आपल्या गादीवरती करत असतो. त्याचबरोबर इथे सर्व गोष्टी तुम्हाला पालन करणंही गरजेचं आहे. अशा सर्व गोष्टी सर्वांनी समजून घ्याव्यात. तुमच्या प्रश्नांसाठी गादीवरती यावं. त्याचबरोबर सर्वांनी माझे व्हिडिओ पाहावेत. व्हिडिओ पाहून सर्वांनी लाईक करावे आणि सबस्क्राईब करावं. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला एक घंटाचं चिन्ह आहे. जसं जगदंबेच्या मंदिरामध्ये अथवा कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यावर आपण घंटा वाजवतो, त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला घंटा वाजवावी. म्हणजे घंटा वाजवल्याने माझे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्याचबरोबर तुम्हाला आवडल्या असल्यास अथवा तुमचे अधिक काही प्रश्न असल्यास युट्यूबला सर्वांनी कमेंट्स करून सांगावं. अशा पद्धतीने तुमच्या जे काही प्रश्नांवरती आम्ही नवनवीन उपाय तुमच्यासाठी लवकरात लवकर युट्यूबवरती पाठवत जाऊ. त्याचबरोबर सर्वांनी नंबरची पुन्हा एकदा नोंद करून घ्यावी. 9322161699 9322161699 हा माझा नंबर आहे. हा नंबर मी जिथं थंबनेलच्या खाली म्हणजे जिथे आपण संपूर्ण माहिती देतो त्याच्या खाली टाकलेलाच असतो. सर्वांनी नंबर पाहून कॉल करून आपली बुकिंग रजिस्टर करावी. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर होळी सर्वांना आनंदाची जावो ही जगदंबेकडे व भगवंताकडे प्रार्थना करते. सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा व असेच सर्वांचे सर्वस्व प्रश्न सुटावे अशी मी भगवंताकडे प्रार्थना सुद्धा करते. जय जगदंब, नमो आदेश.